हे कोण आहे आमच्या किचनमध्ये आणि काय करतायत? प्रश्न मला पडला असणारच. सांगतो मला हे कोण आहेत. आम्ही ज्या घनसोलीला राहत होतो ना, तेव्हा ही आमची शेजारी होती आणि ते कारपेंटरचं काम करतात. तेव्हा त्यांनी ना मला नॉनव्हेज बनवून दिलं होतं मटण आणि ते खरंच खूप टेस्टी होतं. त्यांच्या UP साईडच्या आहेत ते आणि त्यांच्या त्या पद्धतीने त्यांनी बनवलं होतं आणि ते खरंच खूप छान होतं आणि मला आवडत होतं ते बनवलेलं. त्यांना बोलले की मला खायचं आहे ते, म्हणून त्यांनी हे आमच्या हाताचं बनवतात आणि तेच आमचं कारपेंटरचं खरं काम चालू आहे. पण सकाळी लवकर आलेत ते 11 वाजता आज आणि त्यांनी आज म्हटलं की मी बनवतो मटण आणि ते आणि माझे मिस्टर दोन्ही मिळून बनवतात ते मटण. आम्ही कसे कोल्हापूरवाले कांदा खोबऱ्याचं वाटणं घालतो मसाल्यामध्ये मटणामध्ये, तसं ते नाही वापरत. ते फक्त गरम मसाले वापरतात आणि खरंच त्याची खूप टेस्ट छान लागते. त्यानंतर जेवण वगैरे झालं आमचं. संध्याकाळी म्हटले समत लागला होता की पप्पा गार्डनला घेऊन चला. मग आम्ही त्यासाठी निघालो गार्डनला जाण्यासाठी. मध्येच ना मला राधाकृष्ण यांचं दर्शन झालं आणि खरंच खूप म्हणजे खूप क्यूट दिसत होते दोघं पण राधाकृष्ण. आणि हा रथ आहे आणि ह्या रथला असे 2 रस्सी बांधले होते आणि जे भाविक आहेत जे सेवेकर आहेत ना, ते असं रथ खेचून घेऊन जात होते. खूप छान वाटत होतं आणि खूप छान डेकोरेशन केलं होतं. रांगोळी वगैरे काढली होती. इस्कॉन टेम्पल आहेत ना तिकडचे खारघरची आणि अजून 2-3 टेम्पलचे तिथं काहीतरी पूजन होतं तिथं आले होते. त्यानंतर आम्ही गार्डनला जायला निघालो आणि गार्डन पाहताच ना स्वामीसमोर दोघं पण धावत तिकडे गेले. आज पप्पा आहेत म्हटलं दोघं पण जाम खुश होते कारण पप्पा असले गार्डनला आणि बरंच काही खायला भेटतं त्यांना आणि आठवड्यातून एकच दिवस असतो त्यांना पण एन्जॉय करायला भेटतो आणि गार्डनला संडे असल्यामुळे खूप रश होती. आणि स्वामीला नाही स्लायडिंग करायला आवडतो खूप, पण त्याच्या पप्पा त्याला पाठवत नव्हते. स्वामी गेला होता त्यांच्या पप्पाने परतला जबरदस्ती बाहेर आणलं, पण स्वामीने ऐकला नाही, तो गेला. आम्हाला भीती वाटते की तो पडेल वगैरे म्हणून, पण तो अजिबात ऐकत नव्हता. तो जातो बिनधास्त पडत नाही, पण कधी एक चूक व्हायला वेळ लागत नाही आणि एकदम फास्ट येतो तो, एकदम फास्ट म्हणजे एकदम फास्ट, ऐकतच नाही. आता स्लायडिंगवरून खाली आला, 1 सेकंदचं थांबला नाही, तो लगेच धावत परत निघाला. जेव्हा स्कूल सुटतं ना समजतं तेव्हा मी डेलीला गार्डनला घेऊन जाते, त्यामुळे मला काय वाटत नाही. पण जेव्हा पप्पाने आज पाहिलं त्यामुळे पप्पा ते जाम घाबरले आणि ते म्हटलं नको इथं नको, आपण झोक्यावरती बसूया. तर स्वामीला उचलून घेतलं आणि आम्ही झोक्यावर बसवण्यासाठी स्वामीला घेऊन गेलो दुसऱ्या साईडला. पण तिथं पण स्वामीची मस्ती चालू होती. तिथं पण स्लॅडिंग चालू होतं त्याचं. अजिबात स्वामी ऐकत नव्हता आणि खूप म्हणजे खूपच गर्दी होती आणि खूप चिवचिव चालू होता गार्डनमध्ये. आम्ही जेव्हा येतो ना तेव्हा जास्त गर्दी नसते आणि ह्या झोक्यावरती ना स्वामीला बसायचं होतं आणि समतला पण बसत, दोघांची भांडणं चालू होती की मी बसणार तू बसणार म्हणून. पण समत जाम रडत होता, मग पप्पाने समतला बसवलं. पण स्वामी पण रडायला लागला की मम्मा मला पण बसायचं आहे म्हणून. पण स्वामीला नाही काही गोष्टीला स्वामीला जर बोललो ना की नको दादा बसू दे, तर गप बसतो. म्हणतो की दादा बसू दे, हां ओके ओके म्हणतो. पण काही गोष्टी अशा असतात ना तेव्हा तो रडतो मग की मला पण बसायचं म्हणून हट्ट करतो. मुलांची खुशी ना खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असते, पण ती फक्त आपण जाणून घ्यायला हवी. आम्ही जेवढं आमच्याकडून होईल ना तेवढं मुलांना देण्याचा प्रयत्न करतोच. त्याचे म्हणजे टॉईज म्हणा किंवा त्यांचं खायचं प्यायचं म्हणा किंवा काही असे काही नको ते हट्ट आमची मुलं करत पण नाहीत आणि ते आम्ही तसे पुरवत पण नाही. जे आपल्याला वाटतात तेच पुरवतो. नको ते फालतू हट्ट आम्ही मुलांचे कधीच पुरवले नाहीत अजूनपर्यंत. समाजचे पण नाही पुरवले आणि इथून पुढे स्वामीचे पण नाही. जे त्यांना योग्य आहे, जे त्यांना जरुरी आहे ते समज देतो. आमची दोन्ही मुलं पण ना गार्डनमध्ये खूप एन्जॉय करतात. पण एका जागी काही 1-5 मिनिटसुद्धा शांत बसत नाहीत किंवा शांत खेळत नाहीत. हे झालं की ते झालं की ते चालू असतं. पप्पाला खूप दमवतात ते. पप्पा म्हणतात की सुट्टी असली की ना खरं यांच्यापुढे धावूनच माझा टाईम जातो. दिवसभर कशी ह्यांना सांभाळतेस, पण आई कशी मुलांना सांभाळते ते आईलाच माहिती असतं. खरंच खूप मुलं त्रास देतात दिवसभर एकटे सांभाळलं तर. त्यानंतर आम्ही गेलो भाजी शॉपमध्ये आणि इकडे फ्रुट्स वगैरे घ्यायचे होते आम्हाला. पण मी जायच्या अगोदरच ना स्वामी तिकडे जाऊन ग्रेप्स आणला होता. हे आमचं डेलीचं शॉप आहे, त्यांना ओळख आहे स्वामीची आणि ती जातो स्वामी घेऊन येतो वगैरे. आणि ह्याच्या पप्पाने काय केलं मला आज की सारखं मला उतरवायचे गाडीवरून की हे सामान घेऊन ये ते सामान घेऊन ये. मला खूप कंटाळा आला, राग पण खूप आला होता की सारखं उतरायचे मी स्वामीला घेऊन आणि स्वामी 1 मिनिटसुद्धा थांबत नव्हता शांत, की इकडे पळ तिकडे पळ धावत होता. पण हे नाही, तू उतर. हे दोघं बापले गाडीवर आराम बसायचे आणि आम्हाला सांगायचे की तुम्ही हे घेऊन या ते घेऊन या. घरी आल्यानंतर ना स्वामी आल्याबरोबर चप्पल पण नाही काढले, लगेच त्यांचे जे कारपेंटरचं सामान होतं ना ते घेऊन बसला की मला पण काय तर करायचं म्हणून. येताना मी पाणीपुरी पार्सल आणली होती त्या भैयांसाठी वगैरे आणि आम्हाला पण खाण्यासाठी म्हणून. स्वामीने तरी पाणीपुरी खाल्ली नाही, पण ज्या पुरी आहेत ना त्या पुरी सगळ्या फोडून टाकल्या त्यांनी. त्याला अजिबात हातामध्ये घ्यायचं आणि एकदम फोडून टाकायचं सगळं आणि ज्या फुटलं ना तर मग ते घेऊन खायचं असं करत होता. आणि जी आज पाणीपुरी आणली होती ते पाणी होतं ना थोडं तिखट होतं, त्यामुळे एवढं मजा आली नाही खाण्यामध्ये. काहीच इंटरेस्ट वाटला नाही मला तरी खाण्यामध्ये. खूप तिखट होते तुमचे खूप म्हणजे खूप. जे भैया आहेत ना ते पण नाही खाल्ले. त्यानंतर त्यांनी ना सगळं सामान ठेवलं होतं त्यांचं, पण जसं ते लावतात ना सनमाईक वगैरे ते पाहून ना स्वामी पण गम घेऊन सनमाईक लावत होता. त्यांचा चष्मा ना बाहेर राहिला होता. मग स्वामीला आठवलं तो आणि स्वामी काका चष्मा म्हणून त्यांना द्यायला आला आणि त्यांच्याबरोबर पायावरतीच नेऊन ठेवला. त्या भैयांचं लक्ष नसतं ना तर चष्मा पण फुटला असता. असा होता आमचा आजचा दिवस. आय होप तुमचा दिवस छान गेला असेल. बाय.